जय जय रघुराज समर्थ श्रीमद दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षणाम समास पाचवा रजोगुण लक्षणाम श्रीराम समर्थ मुळे देह त्रिगुणाचा सत्वरजत माचा त्यामध्ये सत्वांचा उत्तम गुण सत्वगुणे भगवद्भक्ती रजगुणे पुनरावृत्ती तमोगुणे अधोगती पावती प्राणी श्लोक ऊर्ध्व गच्छति सत्वस्थामध्ये तिष्ठन्ति राजसा जगन्य गुणवृत्तिस्था अधोगच्छिंत तामसा त्याते शुद्ध आणि साबळ तेही बोळी जेथे सकळ शुद्धतेची जे निर्मल संबळवादक जाणावे शुद्ध संबळांचे लक्षण सावध परीचा विचक्षण शुद्ध तो परमार्थी जाण संबळतो संसारिक त्या संसारिकांची स्थिती देही त्रिगुण वर्तती एक येता दोन्ही जाती निगुणीय रजतम आणि सत्व येण्याची झाले जीवित्व रजगुणांचे कर्तृत्व दाखव आता रजगुण येता शरीरी वर्तणूक कैसी करे सावध होणे चतुरी परिसावे माझे घर माझा संसार देव कैसा आणि लाथोर ऐसा करे जो निर्धार तो रजगुण माता पिता आणि कांता पुत्र सुना आणि दुहिता पितुची यांची वाहे चिंता तो रजगुण बरे खावे बरे जेवावे बरे लिहावे बरे निसावे दुसऱ्यांचे अभिलाषावे तो रजगुण कैसा धर्म कैचे दान कैचा जप कैचे ध्यान विचारिना पाप पुण्य तो रजगुण नेने तीर्थ नेने रोत नेने अतीत अभ्यंगत अनाचारी मनोगत तो रजगुण धन धान्याचे सच्चित मन होये द्रव्यासक्त अत्यंत गोपन जीवित्व तो रजगुण मी तरुण मी सुंदर मी बलाढ्य मी चतुर मी सकळांमध्ये थोर म्हणतो रजगुण माझा देश माझा गाव माझा वाडा माझा ठाव ऐसी मनी धरी हाव तो रजगुण दुसऱ्यांचे सर्व जावे माझीचे बरे असावे ऐसे आठवे स्वभावे तो रजगुण कपट आणि मत्सर उठे देही तिरस्कार अथवा कामाचा विकार तो रजगुण बाळकावरी ममता प्रतिने आवडे कांता लोप वाटे समजता तो रजगुण जीव लगाची खंती जेने काळे वाटे चिंते तेने काळे शीघ्रगती रजगुण आला संसाराचे बहुत कष्ट कैसा होईला शेवट मनाचा आठवे संकट तो रजगुण का मागे जे जे भोगिले तेथे मनी आठवले दुःख अत्यंत वाटले तो रजगुण वैभव देखिनी दृष्टी आवडे उपजली पोटी आशा गुणे हिंपोटी करे तो रजगुण जे जे दृष्टी पडले तेथे मने मागितले लभ्य नसता दुःख झाले तो रजगुण विनोदार्थी भरे मन शृंगारिक करे गायना राग रंग तानमान तो रजगुण टवाले ढवाले निंदा सांगणे घडे विवाद हास्य विनोद करे सर्वदा तो रजगुण आलस उठे प्रबल कर्मकुन्नतेचा नाना खेळ का उपभोगांचे गोंधळ तो रजगुण कलावंत भवरूपे नटाळोक्षी साक्षीपे नाना खेळे दान अर्पे तो रजगुण उन्मत्त द्रव्यावरे अतिप्रीती ग्रामाज्य वाटवे चित्ते आवडे निचाची संगती तो रजगुण तस्कर विद्या जीवे उठे पर न्यून पडावे वाटे नित्यनेमास मन उठे तो रजगुण देवकारणी लाजालो उधरा लागे कष्टालो प्रपंची जो स्नेहालो तो रजगुण गोडग्राशी अळकीपण अत्यंतरी पीडशोपण रजगुणे उपोषण केले नवचे शृंगारिकते आवडे भक्तिवैराग्य नावडे कला लागावी पवाडे तो रजगुण नेनुनिया परमात्मा सकल पदार्थी प्रेमा बलात्कारे घाले जन्म तो रजगुण असो ऐसा रजगुण लोपे दाबी जन्म मरण प्रपंचित सबळ जाण दारुण दुःख भोगावे आता रजगुण हा सुटेना संसारिक हा तुटेना प्रपंच कुंतली वासना यास उपाय कोण उपाय एक भगवत भक्ती जरी ठाकेना विरक्ती तरी येताना शक्ती भजन करावे
काया वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने, ईश्वरी अर्पणीय मने सार्थक करावे, यथानुशक्ती दान पुण्य, परिभक्ती अनन्य, सुख दुःख परिचिंतन देवाचे करावे, आधी अंती एक देव, मध्यची लाविले माव, म्हणून या पूर्ण भाव भगवती असावा, ऐसा सबळ रजोगुण, संक्षेपे केले कथन, आता शुद्ध तो तुझान परमार्थिक, त्याचे ओळखीचे चिन्ह, सत्वगुणी असे जाण, तो रजोगुण परिपूर्ण, भजन मूळ, ऐसा रजोगुण बोलिला, श्रोती ते मने अनुमानिला, आता पुढे परिसेला पाहिजे तमोगुण, इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.